ये दसे चरित्र केले नारायणे रंगता गोधणी राखीत आहे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा समचरण सरोजम चंद्रनीलांबुदाभं जगन्निहितपाणिं मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधवलासं विठ्ठलं चिन्तयामि कलावज्ञ जीवोद्धरारतावतारं कलङ्कं कतेजोदिकामोदि वक्त्रं खलानीशवादापनुदार्हदक्षं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वराय ॐ नमो ज्ञानेश्वराय ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोविष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं
नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम् संपाद्य धनं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा कुरुन्तं शरदिदुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांचे गिलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तिची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठला विठ्ठला वेदसे चरित्र केले नारायणी रंगता गोधणी राखीत आहे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो. मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप भगवान श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्वश्रोतृवृंद, उपस्थित टाळकरी, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य मृदंगाचार्य गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल आजच्या चिंतन सेवेकरता निरूपणाकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा बालक्रीडा प्रकरणातील अखिलकोट ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्यवान भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांनी गोकुळामध्ये केलेल्या अवतार कार्याचं वर्णन करणारा गोड असा चिंतनीय अभंग आहे. विठ्ठल पवित्र भूमी श्री क्षेत्र हिरापूर भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या पवित्र दरबारामध्ये स्वर्गीय हरिभक्तीपरायण देवराम बाबा चव्हाण, स्वर्गीय हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज चव्हाण, स्वर्गीय हरिभक्तीपरायण विष्णू महाराज करपे यांच्या आशीर्वादाने माझे जिवलग मित्र आपल्या गावचं भूषण ज्यांनी आळंदी क्षेत्रामध्ये अनेक मृदंगाचार्य गायनाचार्य कीर्तनकार घडवले ते आपल्या सर्वांचा अभिमान, आपल्या सगळ्यांचा स्वाभिमान महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तीपरायण रवींद्रजी महाराज चव्हाण आळंदीकर यांच्या सुंदर मार्गदर्शनाने समस्त ग्रामस्थ मंडळी, उदार अन्नदाते, दिनगीदार आणि गावातील सर्व तरुण मित्रांच्या सुंदर नियोजनाने संपन्न होणारा 61वा अखंड हरिनाम सप्ताह एकनाथ भागवत पारायण सोहळा अतिशय आनंदामध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान वैष्णवभूषण पूजनीय गुरुवर्य सुजितजी महाराज देवरगावकर व हरिभक्तीपरायण समाधान जोशी गुरु तसेच ग्रामस्थ मंडळी यांच्या हस्ते ब्रह्ममुहूर्तावरती कलश पूजन करून हा सप्ताह प्रारंभ झाला आणि या सप्ताहाची सांगतेची सेवा तुमच्या सर्वांच्या आग्रहास्तव ग्रामस्थ मंडळी सप्ताह संयोजन समितीच्या वतीनं आपल्या सप्ताहाचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण रवींद्रजी महाराज चव्हाण आळंदीकर यांची आज्ञा झाली. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा गोड असा योग आला. सेवेकरता विशेष संपर्क आणि विशेष आग्रह ज्यांचा होता ते आपल्या गावातील तरुणांचं प्रेरणास्थान सोमनाथदादा चव्हाण, त्यांचाही विशेष परिश्रम आहेत आणि मला या गावापर्यंत येण्याकरता ज्यांनी विशेष परिश्रम घेतले. फॉलोअपद्वारे, पत्रिकेद्वारे वारंवार या तारखेची मला त्यांनी आठवण करून दिली. गावकऱ्यांच्या वतीने एक चांगला संपर्क सोमनाथदादांनी ठेवला आणि सर्व तरुणांना एकत्र करून हा सप्ताह भव्यतेकडे कसा जाईल, दिव्यतेकडे कसा जाईल हा मानस सोमनाथदादांचा आहे. त्यांनी तर अगोदर सांगितलं होतं आमच्या कोणाच्याही नावाचा उल्लेख करू नका, परंतु
या सप्ताहाची भव्यता पाहिल्यानंतर 61 वर्षाची आपली तपश्चर्या फळाला आली आणि या सप्ताहाचं भव्य आणि दिव्य स्वरूप आपल्याला पाहायला मिळालं. ते आपल्या गावातील तरुणांच्या माध्यमातून. पाठीमागचा जो फ्लेक्स आहे तो फ्लेक्स मला फार आवडला. मला जर घेऊन जाता आलं असतं तर घेऊन गेलो असतो, तर नेता येणार नाही. खूप मोठा फ्लेक्स आहे, अतिशय चांगला फ्लेक्स आपण तयार केला. सोमनाथ दादा आणि या तरुणांनी सर्व डिझाईन केली आणि या फ्लेक्सची आपल्याला प्रतिकृती पाहायला मिळते. अतिशय चांगलं नियोजन आपल्या सप्ताहाचं आहे. तरुणांनी विशेष परिश्रम घेतले. आजच्या सेवेचं सौजन्य ज्यांचं आहे ते आदरणीय बंडू नाना चव्हाण. बंडू नानांनी मला अर्धा तास अगोदर या सप्ताहाची पूर्ण माहिती दिली की आमच्या सप्ताहाचं सर्व जर कोण असतील तर हिरापूरमधले सर्व तरुण मंडळी आहेत. म्हणून तरुणांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. जोरात जोरात जोरात. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुणांनी परमार्थामध्ये आलं पाहिजे. तरुणांनी परमार्थामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे. ही वारकरी संप्रदायातील सर्व ज्येष्ठ मंडळींची इच्छा आहे. आणि रविदादांच्या माध्यमातून, सोमनाथ दादांच्या माध्यमातून आपल्या गावातले तरुण एकत्र आले की जे तरुण या धर्मकार्यामध्ये आपल्या भागवत धर्माची भगवी पताका स्वतःच्या खांद्यावर घेऊन आपल्या सप्ताहाचं नियोजन करतात. मला या व्यासपीठावरून सांगायला आनंद वाटतो की या महिन्यामध्ये, या पर्व काळामध्ये जर मला आवडलेलं नियोजन कोणतं असेल तर ते आपल्या हिरापूरचं सुंदर असं नियोजन मला आवडलेलं आहे. अतिशय चांगलं नियोजन आपण करतायत. आपल्या ग्रामस्थ मंडळींना, सर्व ज्येष्ठ मंडळींना आणि तरुण मंडळींना मी अंतःकरणपूर्वक वंदन करतो. ज्येष्ठ मंडळींना धन्यवाद देतो. 61 वर्षापूर्वी ज्या ज्येष्ठांनी सप्ताह सुरू केला त्या सर्व ज्येष्ठ मंडळींना मी अभिवादन करतो. कारण 61 वर्षापूर्वी जर हा सप्ताह सुरू झाला नसता तर आज आपल्याला हा सप्ताह पाहायला मिळाला नसता. आजपर्यंत ज्यांनी हा सप्ताह जपला ते आपल्या गावातील सर्व ज्येष्ठ मंडळींना वंदन आहे. माझ्या माता बहिणींना वंदन आहे आणि तरुणांना विशेष धन्यवाद आहेत. गायनाचार्य, मृदंगाचार्य, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, माझे जिवलग मित्र, भजन सम्राट, हरिभक्तीपरायण निलेशजी महाराज काळे. निलेश दादांना वंदन आहे. हे माझे फार जिवलग मित्र आहेत. मला त्यांना पाहून आश्चर्याचा धक्का बसला. आमचा काही फोन झाला नव्हता, एकदम त्यांना पाहिलं, खूप आनंद वाटला. तितक्याच तोलामोलाचं व्यक्तिमत्व, भजन सम्राट, हरिभक्तीपरायण, स्वरालंकार नारायणजी महाराज. महाराजांनाही वंदन आहे. मृदंगाचार्य स्वतः रवींद्रजी बाबा आहेत. त्यांचेच पट्ट शिष्य हरिभक्तीपरायण कार्तिकजी महाराज आहेत. त्यांच्याकरताही जोरदार टाळी वाजवा. माझे जिवलग मित्र, माझ्यावर भावासारखं प्रेम करणारे भजन सम्राट, हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वरजी महाराज शिंदे पाचुरेकर, त्यांची आज विशेष उपस्थिती आहे. त्यांनाही वंदन आहे. उपस्थित विनेकरी महाराज आहेत. छोटे मृदंगाचार्य आहेत. इकडून बडा ख्याले, तिकडून छोटा ख्याले. त्यांचं नाव माऊली. रवींद्र दादांनी घडवलेलं रत्न आहे. माऊली दादा करता एकदा चांगली टाळी वाजवा. जोरात जोरात जोरात. लहानपणी जेवढा जोरात हात आहे, मोठा झाल्यावर हात फार जोरात राहणार आहे. फक्त आम्हाला विसरू नको बाबा, कारण तू मोठा होणार आणि आम्ही थकणार. विठाला विठाला. त्या बाजूचे गायनाचार्य महाराजांनाही वंदन आहे. त्यांची काय नाव आहेत? शैलेशजी महाराज आहेत. महाराजांना वंदन आहे. दुसरे गायनाचार्य समाधान महाराज आहेत. त्यांनाही वंदन आहेत. हार्मोनियम वादक महाराज आहेत लक्ष्मण दादा. त्यांनाही वंदन आहे. साऊंड ऑपरेटर आहेत वाघडेकर. वाघडेकरांना सुद्धा वंदन आहे. त्यांनाही धन्यवाद आहेत. आपण सर्वजण मला वंदनीय आहात. आपल्या सगळ्यांना मी अतिशय विनम्रतेने वंदन करतो. या चिंतनाकरता आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेतो. हनुमानजी महाराजांचे आशीर्वाद घेतो. माझ्या गुरुमाऊलींना विनम्रपणे अभिवादन करतो आणि चिंतनाला प्रारंभ करतो. मस्तक हे पाया
काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे. काला म्हणजे काय? आपण केलेली भजन सेवा, आपण केलेली पारमार्थिक सेवा, हे भगवंतापर्यंत पोहोचणं आणि भगवंताने आम्हाला प्रसाद अर्पण करणं, याला म्हणतात काला. आणखीन एक भाषा आहे, जीव आणि ब्रह्माचं ऐक्य होणं, त्याला म्हणतात काला. आणखीन एक भाषा आहे, या मृत्यूलोकामध्ये आमचा जन्म आणि मृत्यूचा प्रवास थांबणं आणि हा जीव भगवत चरणी समर्पित होणं, त्याला म्हणतात काला. काला झाला की संयोजकांनी वेगळं सांगायचं नाही, कार्यक्रम संपला. काला झाला की श्रोते आपोआप म्हणतात, झाला काला, आपण इथून हाला. तर संध्याकाळी आपण धर्ममंडपात आलो, रोजची सायंकाळची सवय लागली होती आपल्याला. हरिपाठाचा आवाज आला की सर्वजण आपण एकत्र यायचो, कीर्तनाचा आवाज आला की मंडळी एकत्र यायचे. आज सायंकाळी आवाज न येता सुद्धा आपण इथपर्यंत आलात तर आयोजक म्हणतील, सकाळी झाला काला, आता तू इथं का आला. काला म्हणजे भगवंताने आम्हाला प्रसाद अर्पण करण्याचा आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस म्हणजे काला. विठ्ठला काल्याचे 3 प्रकार आहेत. पहिला दही भाताचा काला, दुसरा हरिनामाचा काला आणि तिसरा जीव ब्रह्म ऐक्याचा काला. विठ्ठला दही भाताचा काला दही अंडीमध्ये प्रसाद रूपानं आम्हाला मिळेल. प्रसाद रूपानं, वस्तू रूपानं जर पाहिलं तर एकदम सामान्य वस्तू आहे. घरचं डब्यातलं दही आणि 5 रुपयाची लही एकत्र केली म्हणजे झाला काला. संत महापुरुष म्हणतात, त्याच्याकडं प्रसाद म्हणून पहा, त्याच्याकडं वस्तू म्हणून पाहू नका, पदार्थ म्हणून पाहू नका. पदार्थ एकदम सामान्य. जर परवा सकाळी 1 आठवड्यानंतर आपल्या घरचं दही आणि 5 रुपयाची लही एकत्र केली, मंदिरात येऊन वाटली, तर आपण गावाला म्हणू का काल्याचा प्रसादी घ्या? गावकरी तरी घेतील का? नाही घेऊ शकत. पदार्थ म्हणून त्या वस्तूला महत्व नाही, त्या मागच्या भूमिकेला महत्व आहे. आणखी सोपं सांगतो, आपण दररोज जेवण करतो, रोजचं जेवण लक्षात नाही राहत. परवा सकाळची भाजी सांगा मला, आहे का लक्षात? परवा सकाळी काय भाजी होती? नाही लक्षात. दररोजचं जेवण लक्षात राहत नाही. पण एखादं संत भोजन आम्ही आयुष्यभर विसरत नाही, बरोबर? दररोजचं जेवण नाही लक्षात राहत, पण एखादं संत भोजन असं असतंय की आपण ते आयुष्यभर आनंदाने सांगत बसतो की अरे काय माझं भाग्य. नेमकं पुण्याला चाललो होतो मोटरसायकलवर आणि जाताना माऊलीचा सोहळा लाभला. हे सोहळ्यात ती गर्दी पाहिली आणि नेमकं आमच्या गावकरी मंडळींची दिंडी तिथून चालली होती. सरपंच साहेब गावकरी भेटले, मी थांबलो. थांबल्यानंतर गावकरी म्हणे, आता लगेच प्रसादच घेऊन जा. त्या दिंडीचे प्रमुख बाबा होते, वयस्कर होते, संपूर्ण दिंडीचं अधिष्ठान होते. नेमकं पंगत बसली, सगळे वारकरी बसले, मला जागच नव्हती. नेमकं मी बाबांकडे पाहिलं आणि बाबांनी माझ्याकडे पाहिलं. पात्रावर पदार्थ ठेवलेले होते. आमची नजर झाली आणि बाबांनी मला खुणवलं, जवळ या माऊली. संपूर्ण वारकऱ्यांमध्ये जागा नसताना बाबांनी मला त्यांच्या जवळ जागा केली. बाबांच्या मांडीला मांडी लावून बसलो. एक रिकामं पात्र घेतलं बाबांनी, स्वतःच्या पात्रावरची चतकोर ज्वारीची भाकरी, हिरव्या मिरचीचा ठेचा माझ्या पात्रावर ठेवला. ज्या महात्म्याचं दर्शन दुर्लभ आहे, त्या महात्म्याच्या हाताने मला आज प्रसाद मिळाला होता. त्या प्रसादाकडे पाहून माझे डोळे भरून आले होते, कारण ते एक वेळचं पोट नव्हतं भरलं, माझं पूर्ण जन्माचं पोट भरून गेलं होतं. दररोज ज्वारीची भाकरी खाल्ली तरी ती लक्षात ठेवणार नाही आपण. घरचं जेवण लक्षात नाही राहत नाना, पण एखादं संत भोजन आयुष्यभर विसरत नाही, कारण घरचं जेवण आपणच आपल्याला देतो. पण संत भोजन हे साक्षात विश्वाचा मालक आम्हाला देत असतात. आजचा काल्याचा प्रसाद हा दही अंडीचा प्रसाद आहे. हा जर आपणच आपल्याला दिला तर कोणी लक्षात ठेवणार नाही, कोणी दखल घेणार नाही. परंतु या दही अंडीच्या प्रसादाकडे 5000 वर्षापूर्वी जर आपण पाहिलं तर 5000 वर्षापासून अशी परंपरा आहे की या दही अंडीतला प्रसाद साक्षात विश्वाचा मालक आम्हाला देतात. भानुदास गीती भानुदास
गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. दही भाताचा प्रसाद पंढरीनाथ आम्हाला देतात. म्हणून या प्रसादा करतात. तर आज स्वर्ग वैकुंठ देवाला विनंती करतोय, उपजोनी पुढती येऊ, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही, खवळ काही काल्याचे. आजी ओसा अमरावती, काला पावया येती, देव विसरती, देहभाव आपुला. अमरावती म्हणजे अमरावती जिल्हा नाही, अमर आत्म्यांचं जे शहर आहे त्याला अमरावती म्हणतात. आजी ओस अमरावती, काला पहावया येती, देव विसरती, देहभाव आपुला. स्वर्गामध्ये काल्याचा प्रसाद नाही. नाना, जर काल्याचा प्रसाद पाहिजे असेल तर अगोदर सप्ताह केला पाहिजे. स्वर्गात सप्ताह होत नाही, वैकुंठात सप्ताह होत नाही. सोमनाथ दादा, वैकुंठात सप्ताह झाला असता तरी एखादी तारीख आली असती आपल्याला सांगता आलं असतं, मी वैकुंठातून कीर्तन करून आलोय. वैकुंठी तो ऐसे नाही. म्हणून तर जगद्गुरु म्हणतात, नको वैकुंठीचा वास, आहे तया सुखानाश, अद्भुत हारस कथा काळी नामाचा. देवा ऐके ही विनंती, मज नकोरी ही मुक्ती, तया इच्छा गती, हेची सुख आगळी. भजनातून जो आनंद मिळतो ना तो मृत्यू लोकातच आहे. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी भावा जन्म आम्हा. मृत्यूलोकामध्ये देवा सप्ताह होतो, काल्याचा प्रसाद मिळतो. म्हणून इह लोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. दही भाताचा काला पहिला प्रकार. दुसरा प्रकार आहे हरिनामाचा काला. आपण 7 दिवसामध्ये कीर्तनात चिंतन ऐकलंय, त्यात जास्त वेळ घेत नाही. मनुष्य जीवन हे भजना करताय. देवे दिला देह, भजना गोमटा, तोया झाला फाटा बादिकेचा. आपल्याला ईश्वरानं जेवढा वेळ दिला ना तेवढा भजनात जावा, तेवढा संतांच्या सेवेत जावा, तेवढा वडीलधाऱ्यांच्या सेवेत जावा, तेवढा पुण्य परोपकारामध्ये जावा. एखादा अडचणीत असेल तर त्याला मदत करण्यामध्ये आपला वेळ जावा. तुका म्हणे, बाण हाची निर्वाणीचा, वावुगिये वाचा वेचू नये. व्यर्थ बडबड करण्यामध्ये आपला वेळ जाऊ नये. हो, चिंतनामध्ये जेवढा वेळ जाईल, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ.
सकळ ही मंगळ मंगळाचे हरी भजन विन काळ हरी हरी भजन विन काळ घालवू नको रे एकताल वाजवायचा दिन दिन दग तक तुन्ना कत्तीन दग तक दिन्ना हरी भजन विन काळ घालवू नको रे दिन दिन दग तक तुन्ना कत्तीन दग तक दिन्ना दिन दिन दग तक तुन्ना कत्तीन दग तक दिन्ना हरी भजन विन काळ घालवू नको रे दोरीचा सापा पिऊनी भावा दोरीचा सापा पिऊनी भावा भेटी नाही जीवा शिवा भेटी नाही जीवा शिवा अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे हरी भजन विन काळ घालवू नको रे हरी भजन विन काळ घालवू नको रे घालवू नको रे घालवू नको रे चिंतनामध्ये वेळ जावा काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. आता ऐका, ज्या वारकऱ्यानं लक्ष्मण दादा आयुष्यभर भजन केलं, जो भजन सोडून राहिलंच नाही, गावात असेल परिसरात असेल, त्याला भजन सोडून करमलं नाही गड्या. पंढरीची वारी असेल नाना, आपल्या घरामध्ये पंढरीची वारी नियमन आहे, प्रत्येकाच्या घरात आहे. हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुकवण दे हरी. आयुष्यभर जो सेवा करतो भजन करतो त्या वारकऱ्याचा समारोप भजनातच होतो. याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता साठी गेला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णीची या कवतुक वाटी झाली या वेचाचे नाम मंगळाचे तिने गुणे. जगद्गुरु म्हणतात मला कौतुक वाटलं, मी आयुष्यभर भजन केलं आणि या भजनाचा समारोप गोड झाला. हरिनामाचा काला, तिसऱ्या प्रकारे जीव ब्रह्म ऐक्याचा काला. हा जीव या मृत्यूलोकामध्ये आला. आपण हिरापूरमध्ये बरीच मंडळी पाहतो, आपल्या गावामध्ये बरीच माणसं येतात, आपल्या चांदोड तालुक्यामध्ये बरीच मंडळी येतात, आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये बरीच मंडळी येतात, आपल्या महाराष्ट्रामध्ये बरीच मंडळी येतात, आपल्या भारतामध्ये बरीच मंडळी येतात, आपल्या आशिया खंडामध्ये बरीच मंडळी येतात, या विश्वामध्ये बरीच मंडळी येतात. आपण आलो म्हणूनच हिरापूर गाव तयार झाला असेल का? आपण यायच्या अगोदर आजा मेला पंजा मेला पाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला पाप मसना गेला. हो देखत देखत ना तू पण तोही पैसा झाला. उठा उठा दादा पाटी भय आले मोठे, उठा उठा दादा पाटी भय आले मोठे, उठा उठा दादा पाटी आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला.
गडदडकड जाऊ नका. हे तर झाल तिकडे कीर्तनात थांबा. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. इथं अवताराचे अवतार संपलेत. इथं बरोबर नाही. येत बरो नाही आले अवतार येरते पामर जीवा किती. अवताराचे अवतार संपले, परंतु हे विश्व असंच आहे. आपण आलो ते आपला प्रवास थांबला पाहिजे. जन्माने मृत्यूची येरझार थांबली पाहिजे. याकरता भगवंताचं नामस्मरण करा, संतांची सेवा करा, आपली येरझार थांबेल. येथे एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडिये सरले मायाजाळ. त्यांची सरली येरझार, झाला सफल व्यापार, तरले तरती हा भरवसा, नामधारकांचा ठसा. इथं जे नामधारक आहेत त्यांचा प्रवास थांबला जातो. तुका पंढरीसी गेला, पुन्हा जन्मा नाही आला. याची देही जो भजन करेल तो भजनाद्वारे भगवंताच्या चरणाजवळ स्वतःचं स्थान निर्माण करेल. याला म्हणतात आढळपद, म्हणजे जीव ब्रह्म ऐक्याचा काला. विठ्ठला विठ्ठला काल्याच्या कीर्तनामध्ये अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या चरित्राचं वर्णन करावं. त्याचं कारण काय? एखाद्या काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान प्रभू रामचंद्रजींच्या चरित्राचं वर्णन केलं तर चालेल का? नाही चालणार. मग फक्त भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या चरित्राचं वर्णन काय करायचं? सारखं सेटिंग मध्ये बदल नको करू दादा. मॉनिटरचा आवाज गेला, सारखं मॉनिटरचा आवाज गेला. बस राहू द्या, एकदा लावलं की बस बस राहून द्यायचं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी गोकुळामध्ये जे चरित्र आहे त्या चरित्राचंच वर्णन करावं असं दंडक आहे संप्रदायामध्ये. मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा 125 वर्ष या मृत्यू लोकामध्ये थांबले. किती वर्ष? 125. 125 पैकी 100 वर्ष द्वारकेत थांबले. सरपंच 14 वर्ष ते मथुरेत थांबले, झाले 114. आणि राहिलेले 11 वर्ष गोकुळात थांबले. मग धड 100 वर्षातलं द्वारकेतलंही चरित्राचं वर्णन केलं जात नाही. 14 वर्ष मथुरेतले चरित्राचं वर्णन केलं जात नाही. फक्त गोकुळातल्या चरित्राचं वर्णन केलं जातं. त्याचं नेमकं कारण काय? विठ्ठला विठ्ठला 100 वर्ष द्वारकेमध्ये भगवंताला भजन करता आलं नाही. जबाबदारी तिथं फक्त जबाबदारी आहे का? जबाबदारी. मथुरेमध्ये सुद्धा भजन नाही करता आलं, भक्तांच्या सानिध्यात आनंद नाही घेता आला माऊली. फक्त गोकुळामध्ये भगवंताला भक्ताच्या सानिध्यात आनंद घेता आला आणि गोकुळामध्ये भगवंताला काला करता आला. तो काला द्वारकेतही नाही, तो काला मथुरेत पण नाही. जो काला आज आपण हिरापूरकर ग्रामस्थ मंडळी करतोय तो काला भगवंताने यमुनेच्या वाळवंटात केला आणि तो पण एकदाच केला. का बरं तुम्ही? इतकं कठीण आहे काला की तो एकदाच करता आला देवाला. 5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी यमुनेच्या वाळवंटात एकदा काला केला आणि 700 वर्षापूर्वी माझ्या माऊलींनी चंद्रभागेच्या वाळवंटात एकदा काला केला. एकची ताळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराजा गोपाळा शिला ह्या वाटी. हे वारकरी होऊन सगळे गोपाळ आले माझ्या माऊलींबरोबर आणि 700 वर्षापूर्वी काल्याचा आनंद घेतला दादा. 5000 वर्षापूर्वी गोपाळांनी देवाच्या सानिध्यात आनंद घेतला. प्रपंच आनंद घेण्याकरता असतो. आनंदाची परिभाषा माझ्या गोकुळामध्ये चला तुम्हाला कळेल. आनंद काय असतो?
आनंदामध्ये गुणदोषाचा विचार केला जात नाही. गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणम वर्धमानम. ज्यात गुणदोष नाही, ज्यात कामना नाही, ज्यात कोणतीच इच्छा नाही, त्याला आनंद म्हणतात. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळात एवढा आनंद घेतला की त्याला नाचावंसं वाटलं तर तो नागावर पण नाचला. वाक्य लक्षपूर्वक ऐका. देवाला नाचावंसं वाटलं तर तो नागावर पण नाचला. आपल्याला नाग दिसला तर असू तिथं नाचू. वाक्य कळालंय आपल्याला. नागावर नाचला, नटला, इतका नटला. माणसांनी नटावं, आपलं जीवन शृंगारित करावं, नटावं. त्याला नटावंसं वाटलं, इतका नटला तो. तुम्ही नेटवर जाऊन सर्च करा, दी कृष्णा इमेजेस. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचे इमेजेस पहा सोमनाथ दादा. एक इमेज आपल्याला डबल पाहायला मिळत नाही. एवढा सुंदर नटला तो. कोणत्या पार्लरमध्ये गेला असेल माहित नाही, नटला तो. देव नटला नाना परी, नाना परी. देव नटला नाना परी, भरून उरला चराचरी. भरून उरला चराचरी. भरून उरला चराचरी. भरून उरला चराचरी. देव नटला, आपणही नटावं. पण कसं सांगू? आपल्या नटण्यामध्ये आपल्या स्वभावाची झालर असावी. मंडप कशाने शोभतो? मंडप किती मोठा दिला आणि त्याला जर झालरच नसेल तर गावकरी म्हणतात अरे झालर लाव, झालर लाव, मग गेटअप येईल जरा, खाव ना. असं आपलं जीवन हे शृंगारित होतं, आपलं जीवन हे नटलं जातं. ते आपल्या स्वभावाच्या श्रीमंतीवर नटलं जातं. सगळ्यांना सोबत घेऊन चालतात ते भगवान श्रीकृष्ण परमात्मा. त्यांचा स्वभाव आहे, हे त्यांचं नटणं आहे. लहान असेल, मोठा असेल, गरीब असेल, श्रीमंत असेल, या सगळ्यांना सोबत घेऊन चालले माझे माऊली. म्हणून तर आज माऊलींच्या नावानं हे जग चालतंय दादा. यारे यारे लहान तोर याती भलती नारी, नर करावा विचार नलगे चिंता कवणाची. आपल्याला मिळालेलं ऐश्वर्य, आपल्याला मिळालेली धन संपत्ती, आपल्याला मिळालेलं सौंदर्य ईश्वराच्या कृपेनं मिळालेलं आहेत. हे सगळ्यांच्या सोबत आनंदित व्हावं, याला नटणं म्हणतात. एका साधू महाराजांचं वाक्य सांगतो. एक साधू महाराज रस्त्याने चालले होते. रस्त्याने चालताना त्यांना एका बाजूला स्मशानभूमी दिसली आणि एका बाजूला बगीचा दिसला. नेमका रस्त्याने चालताना विचार आलाय मनामध्ये, जावं कुठं, स्मशानभूमीत जावं का बगीच्यात जावं? मनामध्ये विचार आला. तितक्यात रस्त्यात एक हाड पडलेलं होतं आणि ते हाड महाराजांबरोबर बोलायला लागलं. ते हाड फार छान बोललं. आजच्या कीर्तनातून हा विचार घरी घेऊन जा. ते हाड काय म्हणतं महाराजांना पहा. निकले थे हम सफर करने, निकले थे हम सफर करने, दिल में कुछ अरमान थे. निकले थे हम सफर करने, दिल में कुछ अरमान थे. एक तरफ हरियाली थी, एक तरफ स्मशान थे. लक्षपूर्वक ऐका. निकले थे हम सफर करने, दिल में कुछ अरमान थे. एक तरफ हरियाली थी, एक तरफ स्मशान थे. पैरों तले चुभी हड्डी, पैरों तले चुभी हड्डी, हड्डी के भी कुछ बयान थे. अरे चलने वाले चल संभल के, एक दिन हम भी इंसान थे. चालताना, चालताना, बोलताना, वावरताना, फिरताना आपल्या बरोबरचे माणसं जर चुकत असतील तर त्यांच्या चुकीतनं त्यांना बाजूला घेण्याचा प्रयत्न करा. त्यांना बाजूला लुटू नका. त्यांना सोबत घेऊन चला, म्हणजे आनंद मिळेल. माझ्या परमात्म्याने गोपाळांच्या सानिध्यात जो आनंद घेतला तो आनंद अलौकिक आहे. माझ्या माऊलींनी वारकऱ्यांच्या सानिध्यात जो आनंद घेतला तो आनंद अलौकिक आहे. म्हणून तो आनंद देवाला द्वारकेतही घेता आला नाही, तो आनंद देवाला मथुरेतही घेता आला नाही, तो आनंद फक्त गोकुळातच घेता आला. म्हणून या दशेतलं चरित्र अभंगाचं पहिलं चरण.
वेदसे चरित्र केले नारायणे रंगता गोधने राखीत आहे. चरित्र 3 प्रकारचं आहे. एक जीवाचं चरित्र, दुसरं संत महापुरुषांचं चरित्र आणि तिसरं देवाचं चरित्र. विठ्ठला विठ्ठला जीवाचं चरित्र शिल्लक राहतं. तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. हे झालं जीवाचं चरित्र. दुसरे संत महापुरुषांचं चरित्र. माझ्या माऊलींचं आयुष्य 22 वर्षाचं आहे, पण चरित्र आजही जिवंत आहे. किती वर्षाचं आयुष्य? 22 वर्षाचं. विश्व माऊली झाले. मी आपल्याला संप्रदायाची श्रीमंती सांगू. माझ्या माऊलींनी 5 प्रकारची ग्रंथ संपदा या विश्वाला प्रासादिक रूपानं दिली. पहिली ग्रंथ संपदा अमृतानुभव, दुसरी ग्रंथ संपदा चांगदेव 65, तिसरी ग्रंथ संपदा भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी, चौथी ग्रंथ संपदा अभंग गाथा आणि 5वी ग्रंथ संपदा हरिपाठ. लक्षपूर्वक ऐका, संप्रदायाची श्रीमंती लक्षात ठेवा. अंतराळाचं संशोधन करणारी संस्था आहे नासा. सोमनाथ दादा या नासा संस्थेनं आपल्या हेड ऑफिसच्या गेटवर माझ्या माऊलींचं 9 ओव्यांचं पसायदान इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून लावलेलं आहे. पदाधिकारी अगोदर येतात, ऑफिसमध्ये येताना पसायदानाचं पूजन करतात, पसायदानाला वंदन करतात आणि नंतरच स्वतःच्या कामाला सुरुवात करतात. हा वारकरी संप्रदायाचा गौरव आहे दादा. याला म्हणतात मागे शिल्लक राहणं. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं आयुष्य 42 वर्षाचं आहे. ज्यांनी पंचम वेद आम्हाला दिला. चरित्र ऐका. महाराष्ट्राची कन्या सन्माननीय सौभाग्यवती प्रतिभाताई पाटील ज्यावेळी राष्ट्रपतीपदी आरूढ झाल्या, राष्ट्रपती पदाची शपथ घ्यायची होती. शपथविधीच्या अगोदर राष्ट्रपती साहेबांनी डोळे बंद केले. व्यासपीठावर येऊन डोळे बंद करून हात जोडून अभिवादन केलं आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे अमृत वचन त्यांच्या मुखातनं बाहेर निघाले. जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. भारताच्या इतिहासामध्ये राष्ट्रपती पद हे सर्वोच्च आहे. त्या सर्वोच्च पदाला सुद्धा अगोदर गाथ्याला वंदन करावं वाटलं. हा वारकरी संप्रदायाचा गौरव आहे दादा. याला चरित्र म्हणतात. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य 50 वर्षांचं आहे. मला आनंद वाटला की कीर्तनकारांनी अगोदर यायच्या अगोदर, या व्यासपीठावर यायच्या अगोदर छत्रपतींच्या पुतळ्याचं, छत्रपतींच्या प्रतिमेचं पूजन करावं, छत्रपतींना अभिवादन करावं आणि नंतरच कीर्तन करावं. त्याचं कारण आहे, मला खूप आनंद वाटला. माझ्या तरुणांनी एवढं सुंदर नियोजन केलं. छत्रपतींना अभिवादन करा, पूजन करा, नंतर भागवत ग्रंथाचं पूजन आहे, नंतर भावार्थ दीपिकेचं पूजन आहे आणि नंतर व्यासपीठावर आगमन आहे. एवढं सुंदर नियोजन आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्यावर एवढे उपकार आहेत की आज मी कीर्तन करतोय. याचं श्रेय जर कोणाला जात असेल ना, तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच जात आहे. वयाच्या 16व्या वर्षी भगवान घोरडेश्वराच्या पिंडीवर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक केला. वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध केला. वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्याकरता निघाले. वयाचे 50 वर्षातले 35 वर्ष फक्त तुमच्या माझ्याकरता समर्पित केले. की आजही ज्या तरुणामुळे आपल्या अंगणातील तुळस मंदिरावरील कळस माता भगिनींचं सौभाग्य अबाधित आहे, ज्या तरुणामुळे आज आपण महाराष्ट्रामध्ये धर्मकार्य करतोय, 361 किल्ले जिंकले. किती? 361 किल्ले जिंकून सुद्धा एकाही किल्ल्याला स्वतःचं नाव न देणारा या जगातला एकमेव एक राजा जर कोण असतील तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आपल्याला भगवा रंग पाहिल्यानंतर कोणाची आठवण होते? आठवण होते मना मनाला भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर. जात पातना धर्म पाहिला जगला माणुसकीच्यावर. पुन्हा जन्म घ्या हसीच्या शिवभक्तांच्या हृदयावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव
माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज आपण कीर्तन करतोय. हे दसे चरित्र हे चरित्र शिल्लक राहत. हो, छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर आज आपल्याला धर्मकार्य करताच आलं नसतं. तुमच्या माझ्या करता स्वतःचं जीवन अर्पण करणारं चरित्र आहे. हे महापुरुषांचं चरित्र आहे. पहिलं जीवाचं, दुसरं महापुरुषांचं, तिसरं देवाचं. विठ्ठला विठ्ठला विश्वाचा मालक गोकुळामध्ये अवतरित झाला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. विश्वाचा मालक युगानुयुगे अवतरित होतोय. आज गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवतरित झाले श्रावणवद्य अष्टमीला. आणि हळूहळू हळूहळू भगवंत रांगायला लागले. अगोदर भरपूर लीला. अष्टमीला भगवंत अवतरित झाले. एकादशीला भगवान शिवजी भेटायला आले. चतुर्दशीला पुतना मावशी भेटायला आली. आणि 11:15 वाजल्यामुळे भगवंत रांगायला लागले. रांगता रांगता भगवान परमात्म्याच्या पायातलं पैंजण वाजायला लागलं. रांगताना भगवंताची जी अवस्था आहे त्या अवस्थेचं वर्णन करतायत. एक गुडघा भगवंताने खाली टेकवला, एक हात वरती केला. त्या वरती केलेल्या हातामध्ये लोण्याचा गोळा आहे. आणि हळूहळू हळूहळू डाव्या गुडघ्याने रांगायला लागला. उजवा हात वरती केलाय. तळवे तळात टेकीत तळवे तळात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत रंगानी रंगनाथ ओमे देखील लागसे रंगानी रंगनाथ ओमे देखील लागसे रंगानी रंगनाथ ओमे देखील लागसे गीता तळवे तळात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत हे रंगानी रंगनाथ ओमे देखील लागसे रंगानी रंगनाथ ओमे देखील लागसे रंगानी रंगनाथ ओमे देखील लागसे रंगानी रंगनाथ ओमे देखील आपल्या सप्ताहाला भेट देण्याकरता आपल्या चांदवड तालुक्यातील नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्यांचे नेते, प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आणि आपल्या चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक माझे जिवलग मित्र गणेशदादा निंबाळकर यांचं आगमन झालंय. आपण टाळी वाजवून गणेशदादांचं स्वागत करायचं. जोरात जोरात जोरात. 12 वर्ष झाली आमची मैत्री आहे. मोटरसायकलवर मी कीर्तनाला यायचो तेव्हापासून माझे आणि गणेशदादाचे फार जवळचे संबंध आहे. ती मला माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये खूप मोठं सहकार्य त्यांचं असतं, खूप मोठा आधार असतो. आणि आम्ही एक भावासारखी एकमेकांशी प्रेमानं राहतो. या परिसरात आलं, चांदवड तालुक्यात आलं की मला गणेशदादाची आवर्जून आठवण होते. वास्तविक पाहता ती कामात होती आज, परंतु आमचा फोन झाला आणि त्यांना यावं लागलं. ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. विठ्ठला विठ्ठला भगवंत रांगायला लागले. रांगत रंगणी रांगताना भगवंताच्या पैंजनाचा आवाज यायचा. गवळणी त्या पैंजनाचा आवाज ऐकून स्वतःचं काम धाम विसरून जायचा.
विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा कोणी जावा त्या कोणी नंदा वृत्ती वेधली परमानंदावो नंदावो नंदा विसरून जायच्या अरे कोणी सुना असायच्या कोणी लेकी असायच्या कोणी सासवा असायच्या कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र कुठं चालली हे कधी नाही विचारलं त्या गोपीला अगं कुठं चालली तू तिने त्या पैंजनाचा आवाज ऐकावा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना पाहावं आणि स्वतःला विसरून जावं हरीने माझे हरिले चित्त हरीने माझे हरिले चित्त प्रपंच विसरणं एवढं सोपं आहे का आपण आलो इथं विसरलो घरी घरदार विसरलो का नाही पण माझ्या गोपी विसरून गेल्या त्याचं कारण गोपींचं अंतःकरण प्रभूला त्यांनी समर्पित केलेलं होतं देवाला आपण सर्व देतो पण स्व नाही देत देवाला अपेक्षा आहे सर्वस्वाची देवाला अपेक्षित आहे ते सर्वस्व पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदम भक्तो परतम अश्नामी प्रयतात्मना प्रभूला अपेक्षित आहे ते भक्ताच्या अंतःकरणातलं शुद्ध सात्विक प्रेम थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला देवाला वस्तू नको देवाला वस्तू मागचं प्रेम पाहिजे आपण देवाकडे येतो श्रीफळ आणतो श्रीफळ दुकानातून घेताना पाण्याचा घेतो पाण्याच द्या कोणाकरता घेतो देवाकरता मंदिरापर्यंत आणतो कोणाकरता आणतो देवाकरता तो देवाच्या पायाजवळ ठेवतो कोणाकरता ठेवतो देवाकरता मंदिराच्या बाहेर येऊन तो श्रीफळ आपण फोडतो कोणाकरता फोडतो देवाकरता श्रीफळ फोडल्यावर किती तुकडे देवाला 5 कोणाकरता आणला होता देवाकरता देवाला किती 5 तुकडे बाकीचे आपल्याला बरं समजा तो श्रीफळ फोडताना खराब निघाला मग कोणाचा मग कोणाचा देवाचा खराब निघालेला आपण नेतो घरी नाही नेत हा जो भाव आहे हा भाव देवाला अपेक्षित आहे विठ्ठला 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 माझ्या गोपाळांची परिस्थिती नव्हती दादा परिस्थिती अजिबात नव्हती गवळीयाचे ताकबिरे कोण पोरे चांगली
या गोपाळांच्या अंगावर कधी व्यवस्थित कपडे असायचे कधी नसायचे. गोपाळांना सर्दी झाली तर त्यांच्याकडं रुमाल नसायचा. सर्दी पुसायला रुमाल नाही, नॅपकिन नाही, मफलर नाही, उपरणं नाही. मग ती सर्दी पुसायची पण कुठं? दंडावरती. खांद्यापासून ते कोपरापर्यंत वापा फुल भरायचा. हा वापा फुल झाला का नंतर या वापेला बारा द्यायचं. पा हे दोन्ही वापे फुल झाले की मनगटाजवळची शेल वापे राहायचे ते भरून घ्यायचे. आणि असं ऊन पडलं ना 12:15 दरम्यान ऊन पडलं की त्या अंगावरची सर्दी वाळायची त्या गोपाळाच्या आणि अशी जाड पोपडी धरलेली राहायची 2 MM ची. बाकीचे गोपाळ म्हणायचे, हे तू बाजूला जा स्नान करून ये. तो अंगावरचा जो सर्दीचा फ्लेवर होता, कोणता फ्लेवर होता तो? मँगो, पिस्ता, बटरस्कॉच, व्हॅनिला, चॉकलेट. कोणता फ्लेवर होता? सर्दीचा फ्लेवर होता तो. तर ते बाकीचे गोपाळ म्हणायचे, तू स्नान करून ये बरं, स्नान करून ये, जा घरी, जा 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 जा. तो म्हणायचा, नाही मी स्नानाला जाणार नाही, मी घरी पण नाही जाणार, मी माझ्या कृष्णाला भेटायला आलोय. आणि कृष्ण आला आणि मी जर स्नानाला गेलो आणि तेवढ्यात कृष्ण येऊन गेला, मग माझी आणि कृष्णाची भेट होणार नाही. कृष्णा, मी तुझ्या करता आलो रे, मी तुला भेटायला आलोय. मला बाकीच्या गोपाळांनी बाजूला केलंय. कृष्णा, अरे मला उन्हात बसवलं रे, मला सावलीत सुद्धा बसू देत नाही. त्या गोपाळाचे डोळे भरून यायचे आणि तो माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना आवाज द्यायचा, कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया अरे मी तुझ्या करता आलोय कृष्णा, मला तुला भेटायचं रे. 8 दिवस झाले तुझी माझी भेट नाही का ना. अरे मला करमत नाही तुझ्याशिवाय. उन्हात बसलेला गोपाळ देवाला म्हणायचा, देवा अरे ये ना बाबा, भेटी लागी जीवा लागली सिखास, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, पेटी लागी जीवा लागली सिहास, पेटी लागी जीवा लागली सिहास. विश्वाचा मालक यायचा, भगवान श्रीकृष्ण परमात्मा आला की सगळे गोपाळ टाळी वाजवायचे. आला रे कान्हा, आला 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 कृष्ण आला. व तो बाजूला बसलेला उन्हात बसलेला गोपाळ तो रडायचा देवाकडे पाहून. माझा मालक आला ना, सगळ्यात पहिले त्या गोपाळाकडे पाहायचा जो गोपाळ रडतोय गड्या. जो रडतोय ना त्याच गोपाळाकडे माझा मालक पळत जायचा आणि त्याला गच्चून मिठी मारायचा. ऐसे देई प्रेम काही काळा. हा आनंद आहे आणि आनंद प्रेमातून जन्माला येतो. गोकुळात रंग खेळतो, गोकुळात
गोकुळात रंग खेळतो रंग खेळतो श्रीहरी मोहनात दंग राधिका दंग राधिका बाबरी लावी तो लळा श्याम सावळा लागला तुझा रंगा निळा सुरबासुरीचा मोहवी मनाला गोकुळात रंग खेळतो रंग खेळतो श्रीहरी मोहनात दंग राधिका बाबरी लावी तोळा श्याम सावळा लागला तुझा रंग निळा सुरबासुरीचा मोहवी मनाला गोकुळात रंग खेळतो श्रीहरी मोहनात दंग राधिका बाबरी 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 गोकुळामध्ये आनंद निर्माण झाला गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी भगवंताच्या सानिध्यामध्ये जे प्रेम निर्माण झालं ना ते प्रेम आणखी वृद्धिंगत व्हावं ही जगद्गुरूंची विनंती आहे तेव्हा माझ्या वाणीनं तुमचं वर्णन होईल अभंगाचं दुसरं माझी वाणी तुझे वर्णे गोन नाम 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 माझी वाणी तुझे वर्णे गोन नाम
माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही काळा. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज प्रभूला विनंती करतात, प्रभू माझ्या वाणीनं तुमचं गुणांचं वर्णन व्हावं याकरता माझ्या वाणीमध्ये माझ्या अंतःकरणामध्ये आणखी प्रेम निर्माण करा. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही काळा. आपल्या वाणीनं प्रभूचं नामस्मरण व्हावं. हे आखवो है आखवो जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में. मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से नहीं है शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में. प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी. महलों में पली बन के जोगन चली, मीरा रानी दीवानी कहाने लगी. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. माझ्या मीराबाईंनी देवाचं वर्णन करावं, माझ्या गोपींनी देवाचं वर्णन करावं, माझ्या गोपाळांनी देवाचं वर्णन करावं. प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गया एक ही मोर. प्रेम की माला जपते जपते आप बनी महिषा. प्रेम की माला जपते जपते आप बनी महिषा. सासों की माला पे मरू मैं पीका नाम, सासों की माला पे मरू मैं पीका नाम. अपने मन की मैं जानूं पी के मन की राम, अपने मन की मैं जानूं पी के मन की राम. नहीं है वो तो है निर्दोष, वो तो है
से बातें करके हो गई मैं बदनाम, अपने आप से बातें करके हो गई मैं बदनाम। एक एक श्वास देवाच्या चरणी समर्पित करणं, याला म्हणतात देवावरचं प्रेम. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही काळा. देवाला अपेक्षा फक्त अंतःकरणाची आहे, आणि बस ते अंतःकरण कशाने समर्पित होतं. देवाकडे जाताना एक दागिना घेऊन जा, फक्त तेवढा दागिना असला की देव प्रसन्न होतात. तो दागिना सोन्याचा नाही, तो दागिना रुपयाचा नाही, तो दागिना चांदीचा नाही, तो दागिना 3 शब्दांचा आहे. आजच्या कीर्तनातून एवढा दागिना फक्त परिधान करा. देवाकडे येताना तो दागिना परिधान करायचा आहे. त्या दागिन्याचं नाव आहे नम्रता. नम्रतेनं देवापर्यंत आलं ना की देव प्रसन्न होतात. माझ्या हनुमानजी महाराजांचं प्रत्येक गावात मंदिर झालं. भगवान प्रभू रामचंद्रजींचे सेवक आहे हनुमानजी महाराज. प्रत्येक गावात मंदिर आहे. त्याचं कारण सांगू तुम्हाला. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखिले रामचरण. हनुमानजी महाराज म्हणजे रामायणातला प्राण आहे. हनुमानजी महाराजांचं जर व्यक्तिमत्व रामायणातून वजा केलं तर रामायणातला प्राणच निघून जातो नाना. हनुमानजी महाराजांनी लंका दहन केलं, लंका जाळली, आणि भगवान प्रभू रामचंद्रजींचं दर्शन घेतलं. भगवान प्रभू रामचंद्रजींनी हनुमानजी महाराजांची स्तुती केली. मारुतीराया, आपण फार शूर आहात. या त्रैलोक्यामध्ये तुमच्या नावाची चर्चा आहे. काय तुमचं शौर्य, लंका जाळली तुम्ही. हनुमानजी महाराजांनी देवाचे पाय घट्ट पकडले. पाय का पकडताय म्हणे. हनुमानजी महाराज म्हणे माणसाने दोनदा सावध व्हावं. दोनदा सावध व्हायचं. कधी? एकदा एखाद्या विद्वानानं स्तुती केली ना, आपल्या गुरुवर्य महाराजांनी आपली स्तुती केली ना, की सावध व्हायचं, सावरून घ्यायचं. ही स्तुती म्हणजे आपण केलेल्या कामाची पावती नसते, तर आपण केलेल्या सेवेला पुढे ऊर्जा मिळावी याकरता ती स्तुती असते. सावध झाले हनुमानजी महाराज. एकदा सावध व्हावं, आणि दोनदा एखाद्या मूर्खानं स्तुती केली ना की सावध व्हायचं. की जो मूर्ख कालपर्यंत जवळून गेला तरी जय हरी म्हणत नव्हता, जय श्रीराम म्हणत नव्हता, कालपर्यंत जवळून जायचं बोलत नव्हता, आणि आज इतकं कौतुक करायला लागलं ना, सावध व्हायचं. कौतुकाच्या पुलाखाली स्वार्थरूपी नदी वाहत असते. वाक्य कळालं असेल आपल्याला. हनुमानजी महाराजांनी पाय पकडले. भगवान प्रभू रामचंद्रजी म्हणे पाय सोडा. नाही सोडणार देवा. का नाही सोडणार? तुम्ही म्हणता लंका जाळली, लंका जाळली. लंका सोन्याची होती देवा, आणि सोनं जळत असतं का? आपले हिरापूर मधले सोन्याची काय परिस्थिती? जळत का सोनं? सोनं जळत? जळत नाही जळत. लंका जळलीच कशी सोन्याची? तर हनुमानजी महाराजांनी उत्तर दिलं, प्रभू लंका मी जाळली नाही. मग लंका जाळताना मी तुमच्या राम नामाचा डंका वाजवला म्हणून लंका जळाली. ही नम्रता आहे. आपण जरी प्रपंच मोठा केला तरी आपण नाही, तो हनुमानजी महाराजांच्या कृपेने मोठा होतोय. ही नम्रता आहे. हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार. अष्ट सिद्धि नौ निधि के दाता,
अष्ट सिद्धि नौ निधि के दाता, दुखियों के तुम भाग्य विधाता, सिया राम के काज सवारे, हो मेरा कर उद्धार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। हनुमानजी महाराजांकडे येताना नम्रतेने या. हनुमानजी महाराज प्रभू रामचंद्रजींकडे जाताना नम्रतेने गेले. आपलं जीवन नम्रतेने देवापर्यंत पोहोचतं. 5 वाक्य सांगतो. सोनं वितळलं की त्याचे अलंकार होतात 1, लोखंड वितळलं की त्याचे अवजार होतात 2, पीठ नरम झालं की त्याची भाकरी होते 3, माती नरम झाली की त्याची शेती होते 4, आणि माणूस नम्र झाला की त्याचा देव होतो 5. पहिलं वाक्य, सोनं वितळलं की त्याचे अवजार होतात. हा, काय होतात? हा, मी म्हटलं तुम्ही काल्याच्या प्रसादाच्या नादात विसरून गेले काय भाऊ. सोनं वितळलं, अलंकार होतात. नाणं वितळलं तर ते सोन्याला किंमत आहे. सोन्याच्या गोळ्यापेक्षा अलंकाराची किंमत जास्त असते. वितळणं महत्वाचं आहे. लोखंडाचा गोळा वितळला की अवजार होतात. पिठाचा डबा किती वर्ष राहतो आपल्या घरात? वर्ष. पीठ नरम झालं तर त्याची भाकरी होते. माती नरम झाली की काळी आम्हाला प्रसाद देते. माणूस नम्र झाला की त्याचा देव होतो. आणि नम्र झालेले व्यक्तिमत्व देवाचं भजन करू शकतं. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही काळा. अनेक प्रकारचे लीला भगवंत करतायत. त्यामध्ये चिरहरण लीला आहे आणि शेवटची लीला आहे चौर्य लीला. चौर्य लीलेला प्रारंभ केला काल्याच्या कीर्तनातली समारोपाची लीला. त्याचं कारण, हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढे ही बहुत करणे आहे. पुढे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार. भगवान परमात्मा गोपाळांच्या समवेत, गोपींच्या समवेत वेणू वाजवतात. त्या वेणूचा आवाज ऐकला ना की गणेश दादा गायी चरताना स्तब्ध होऊन जायच्या, चरायचंच विसरून जायच्या. पशु पक्षी स्तब्ध होऊन जायचे. असा बाण सुटावा ना धनुष्यातनं, तसा तो स्वर निघायचा मुरलीचा. तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला कानी, विवळ झाले अंतःकरणी. मी घरधंदा विसरली, आहार सावरिया कशी वाजवली वाजवली मुरली, गमपगमर्ग धरणीचा आहार सावरिया कशी वाजवली वाजवली मुरली. पतित पावन परमानंदा, एक जनार्दनी गोविंदा, पतित पावन परमानंदा. तुझ्या नामाचा मदधंदा, तुझ्या नामाचा मदधंदा, वृत्ती तव पदी निवर्त. आरे सावरिया कशी वाजवली वाजवली मुरली, गमपगमर्ग धरणीचा आहार सावरिया कशी वाजवली वाजवली मुरली. मुरली नोहे केवळ बाण, तिने हरिला माझा प्राण. संसार केला दानादीन, मी वृंदावनी गेले. भगवंताने अनेक लीला केल्या. त्यामध्ये शेवटची लीला चौर्य लीला. गोपाळांना एकत्र केलं. मथुरेला जाणारं दही दूध तूप लोणी हे थांबलं पाहिजे. याकरता भगवंताने सगळ्या गोपाळांना सूचना दिल्या की मी तुम्हाला जे सांगेल तेवढं माझं ऐकायचं
आपल्याला दररोज सायंकाळी एका एका गोपीच्या घरी जायचं आणि काल्याचा आनंद घ्यायचा, दया दुधाचा आनंद घ्यायचा. गवळणी त्रस्त झाल्या, पहा ती गवळणी तव ती पालती दुधानी, म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरी. गवळणी या त्रस्त झाल्या, यशोदेकडे आल्या. यशोदे बाई तुझा लाडका कान्हा फुलाच गोड वाटी, बाई तुझा लाडका कान्हा फुलाच गोड वाटी. याच्या खोड्या किती सांगू, याच्या खोड्या किती सांगू, मही पत्र सिंधू अटे. बाई तुझा लाडका कान्हा फुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका कान्हा फुलाच गोड वाटे, गोड वाटे गोड. गवळणी त्रस्त झाल्या, यशोदे तुझ्या कृष्णाला समजावून सांग. पण यशोदा मैया म्हणायची नाही, माझा कृष्ण तसा नाही. एक दिवस भगवंताने यशोदा मैयाची खोडी केली आणि यशोदा मैयाने ती खोडी पकडली. आणि त्याच दिवशी यशोदा मातेने निर्णय घेतला, कृष्णा तू घरात सुद्धा वागत नाही, आता तू शाळेत गेलं पाहिजे. 5000 वर्षापूर्वीची शाळा म्हणजे गोकुळातील सगळ्या गायी ज्या आहेत त्या चरायला न्यायच्या आणि यमुनेच्या वाळवंटामध्ये खेळ खेळायचे. ही शाळा भगवंताने आपल्या सगळ्या गोपाळांना सांगितलं की आपल्याला शाळेत जायचंय. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ नाचया, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ नाचया. या या चला निघाले भगवान परमात्मा. आमचे मित्र मंगेश दादा सुद्धा आले त्याच्यात. मृदंगमणी आहेत, आपल्या निपाड तालुक्याचं, चांदोड तालुक्याचं, नाशिक जिल्ह्यातलं रत्न आहे आणि ती गोड व्यक्तिमत्व आहे. मृदंगमणी महाराष्ट्रामध्ये जेवढे तोलामोलाचे मृदंगाचार्य आहेत त्यांच्यामध्ये ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं हरिभक्तीपरायण मृदंगमणी मंगेशजी महाराज निकम, बाबांनाही वंदन आहेत. गोपाळ निघाले, यमुनेच्या वाळवंटात खेळ खेळायला लागले, गायी चरायला सोडल्यात. वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आहेत. विटी दांडू चेंडू लगोरी नाना पारी, विटी दांडू चेंडू लगोरी नाना पारी. खेळ मांडीला यमुनेच्या तिरी गाई गोपाळ, हो गाई गोपाळ, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना वना वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना. हम मोरे हम बड़ी बाजे मामा, साडेबारा वाजले आणि गोपाळ थकले ना. गोपाळ म्हणे, कृष्णा खेळ थांबला पाहिजे रे आता. 12 वाजता म्हटलं होतं थांबायचं तुला, तू अर्धा तास पुढे घेतला. खांदी भार पोटी भूक काय खेळायचे. भगवंताने खेळ थांबवला. सगळ्या गोपाळांना गोलाकार बसवलं. मध्यभागी विश्वाचा मालक आहे. खडकी सोडीला मोठा, आजीचा दही काला घुमटा, घ्यारे घ्यारे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ. मृदा घेऊन या कधी पेंद्या वाटी तो शिदोरी, भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. ज्ञानेश्वर